नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ नीरज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अपूर्णांकाचा भाग 2 पाहणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण अपूर्णांकाची कन्सेप्ट समजून घेतलेली आहे. अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकाचं स्वरूप म्हणजे जे अंश आणि छेद स्वरूप आहे, अपूर्णांक लिहिताना अंशामध्ये काय लिहायचं आणि छेदामध्ये काय लिहायचं, किंवा छेदातील संख्येचा आणि अंशातील संख्येचा काय अर्थ असतो हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे, ज्यामध्ये आपण अपूर्णांक लिहिताना छेदामध्ये एखाद्या संख्येचे समान केलेले भाग लिहितो, तर अंशामध्ये जो भाग सिलेक्ट करायचा आहे तो भाग आपण अंशामध्ये लिहितो. उदाहरण आपण पाहिलं होतं एका भाकरीचं. एक भाकरी जर दोघांमध्ये समान वाटायची असेल तर प्रत्येकाला मिळणारा भाग किती, तर आपण कसं ठरवतो की प्रत्येकाला अर्धा भाग मिळतो, पण या अर्ध्या भागाची किंमत किंवा या अर्ध्या भागाला अपूर्णांकाच्या स्वरूपात कसं लिहायचं. एक भाकरी आहे, तिचे 2 समान भाग केले म्हणून छेदामध्ये आपण 2 लिहिणार, कारण समान केलेले भाग आपण छेदामध्ये लिहितो. आणि या 2 भागापैकी एक भाग आपल्याला विचारात घ्यायचा आहे म्हणून अंशामध्ये 1 लिहितो आपण. आणि हा 1 अंशातला आणि छेदातला 2 मिळून जो तयार होणारा भाग आहे 1/2, त्यालाच आपण अर्धा भाग म्हणतो. तसंच 1/4 म्हणजे पाव भाग असतो, तसंच 3/4 म्हणजे पाऊण हा भाग असतो. हे आपण पाहिले आहे. आता या भागामध्ये आपल्याला अपूर्णांकाचे प्रकार पाहायचे आहेत. बघा, मुख्यतः अपूर्णांकाचे 3 प्रकार आहेत. एक आहे व्यवहारी अपूर्णांक, दुसरा आहे दशांश अपूर्णांक, तिसरा आहे शेकडेवारी अपूर्णांक. याला प्रकार म्हणण्यापेक्षा आपण स्वरूप म्हणूया. या अपूर्णांकाचं वेगवेगळ्या प्रकारे दाखवता येतात. एक व्यवहारी, दुसरा दशांश आणि तिसरा शेकडेवारी अपूर्णांक. पण सध्या जो आपण पाहत आहोत तो आहे व्यवहारी अपूर्णांक आहे. अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिलेला हा व्यवहारी अपूर्णांक आहे. आणि या व्यवहारी अपूर्णांकाचे 3 प्रकार अजून आहेत, ते आपण पाहणार आहोत. दशांश अपूर्णांक आणि शेकडेवारी अपूर्णांक काय आहे तो आपण हा व्यवहारी अपूर्णांक झाल्यानंतर पाहूया. सध्याला आपण व्यवहारी अपूर्णांकापुरतच मर्यादित आपण माहिती समजून घेऊया. या व्यवहारी अपूर्णांकाचे 3 भाग आहेत आणि ते 3 प्रकार आहेत. आणि हे अपूर्णांक संख्या रेषेवर कसं दाखवायचे, एवढे 2 गोष्टीच आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत, जेणेकरून आपला व्हिडिओ मोठा होणार नाही आणि सर्वांना समजायला सोपं जाईल. चला तर मग सुरू करूया अपूर्णांक भाग 2. मित्रांनो, अपूर्णांकाचे प्रकार समजून घेण्यापूर्वी आपण एक छोटीशी कन्सेप्ट समजून घेऊया. अपूर्णांक आणि भागाकाराचा काय संबंध आहे पहा. बघा, आपण असं लिहितो की एखादा भागाकार आहे 3/4, बरोबर आहे. किंवा आपण एक सोपं उदाहरण पाहूया अगोदर, पूर्ण हे भाग जाणार आहे 20/5. बघा, 20/5 याचा अर्थ काय, 20 चे समान 5 भाग करा. 20 चे समान भाग केल्यानंतर किती उत्तर येईल, असाच अर्थ आहे, बरोबर. भागाकाराचं माहिती आहे की समान भाग करणे, समान वाटणी करणे. समजा 20 चॉकलेट आहेत, ते 5 जणांना वाटायचे आहेत, तर प्रत्येकाला किती चॉकलेट मिळेल. आपण काय करणार, मग 20 ला 5 ने भागाकार करतो, बरोबर आहे का. 20 ना 5 ने भागतो, उत्तर काय आलं, 5 चोक 20. बाकी किती राहिले, 0. म्हणजे प्रत्येकाला 4 चॉकलेट मिळतील. लक्षात येते का, लक्षात येते का. बघा, भागाकार म्हणजे काय की समान वाटणी करणे. 20/5 म्हणजे 20 चे समान 5 भाग करणे. आपण अपूर्णांकामध्ये सुद्धा समान भाग करतो, म्हणून 20/5 लाच 20/5 असंही लिहितात. 20/5 ला 20/5 असंही लिहितात. किंवा कुठल्याही अपूर्णांकाला, समजा हा अपूर्णांक आहे 3/4, तर या 3/4 ला 3/4 असंही लिहितात. हाच भागाकार आणि अपूर्णांकाचा संबंध आहे. आपल्याला कुठल्याही अपूर्णांकाची किंमत काढायची असेल तर आपण छेदाने अंशाला भागतो, किंवा कुठलाही भागाकाराची क्रिया असेल, समजा 24/8, हे तुम्हाला जर अपूर्णांकाच्या किंवा अंश आणि छेद स्वरूपात लिहायचं असेल तर तुम्ही 24/8 असं लिहू शकता. लक्षात येते. मग याचं उत्तर काढताना काय, छेदाने अंशाला भागायचं आणि उत्तर आपण लिहू शकतो. हे आहे अपूर्णांक आणि भागाकाराचा संबंध. आता आपण पुढे जाऊया. अपूर्णांक म्हणजे या व्यवहारिक अपूर्णांकाचे काही प्रकार आहेत. बघा, पहिला प्रकार आहे तो म्हणजे छेदाधिक अपूर्णांक.
बघा प्रॉपर फ्रॅक्शन काय नाव आहे, छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच प्रॉपर फ्रॅक्शन. याचाच आहे नावातच आहे बघ, छेदाधिक म्हणजे काय, छेद अधिक असणे म्हणजे छेद हा मोठा असणे. या अपूर्णांकाच्या प्रकारामध्ये याचा अर्थ काय, छेदाधिक अपूर्णांक म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर. डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर म्हणजेच छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. अशा अपूर्णांकाला काय म्हणतो आपण, छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच प्रॉपर फ्रॅक्शन. लक्षात येते का बघा, पहिला प्रकार काय आहे, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच छेदाधिक अपूर्णांक. नावातच आपल्याला लक्षात येईल छेदाधिक म्हणजे काय, छेद हा अंशापेक्षा मोठा आहे. उदाहरण बघा, हे आहे उदाहरण 5/8, 1/2, 6/11, 3/17. बघा काय दिसतंय यामध्ये, छेद हा अंशापेक्षा मोठा आहे, हा 8 आहे, इथं 5 आहे, इथं 2 आहे, 1 आहे, 2 मोठा आहे, इथं 11 आहे, इथं 6 आहे, 11 मोठा आहे, इथं 17 आहे, इथं 3 आहे, तर इथं हा 17 मोठा आहे. ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला आपण काय म्हणतो, छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच प्रॉपर फ्रॅक्शन. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं त्याला, प्रॉपर फ्रॅक्शन. सेकंड पार्ट आहे बघा, तो दुसरा प्रकार म्हणजे अंशाधिक अपूर्णांक. सेम, जर तुम्हाला छेदाधिक कळाला असेल तर तुम्हाला अंशाधिक सुद्धा लगेच कळून जाईल. नावातच आहे अंशाधिक म्हणजे ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो म्हणजेच न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर म्हणजेच अंश हा मोठा असतो छेदापेक्षा. लक्षात येतंय, अंश हा मोठा असतो छेदापेक्षा. पहिला प्रकार झाला छेदाधिक अपूर्णांक, दुसरा प्रकार झाला अंशाधिक अपूर्णांक. आणि अंशाधिक अपूर्णांकाला आपण काय म्हणतो, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. पहिला प्रकार छेदाधिक त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणायचं, दुसरा प्रकार अंशाधिक त्याला काय म्हणायचं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. बघा तिसरा प्रकार काय, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. बघा आपण आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे की एका भाकरीचे आपण 2 समान भाग केले, एका भाकरीचे आपण 4 समान भाग केले. आता आपल्याकडे बघा 3 भाकरी आहेत आणि 3 भाकरी दोघांमध्ये समान वाटायचे आहेत. लक्षात येते का बघा, 3 भाकरी आहेत, दोघांमध्ये समान वाटायचे आहेत. बघा आपण करूया, ही एक भाकरी, ही दुसरी भाकरी, तिसरी भाकरी. आता आपल्याला दोघांना जर समान वाटायची असेल तर आपण काय करणार, याला 1 नंबरची भाकरी दिली, याला 2 नंबरची भाकरी दिली. लक्षात येते, आता ही झाली समान वाटली. आता तिसरी जी भाकरी आहे ती आपल्याला वाटायची जर असेल तर त्या भाकरीचे आपल्याला 2 भाग करावे लागतील. तिसऱ्या भाकरीचे आपल्याला 2 भाग करावे लागतील. त्यातला एक भाग याला दिला, दुसरा भाग आपण याला दिला. लक्षात येते का बघा, एकाला तिसऱ्या भाकरीचा अर्धा भाग दिला आणि दुसऱ्याला अर्धा भाग दिला, बरोबर. मग याच्याकडे जी भाकरी आहे, आता एकाकडे भाकरी किती आली, 1 पूर्ण 1 अर्धी, दुसऱ्याकडे पण किती आली, 1 पूर्ण 1 अर्धी. समान वाटणी केली आपण. लक्षात येते, दोघांना पण समान भाग मिळाला. एक भाकरीचा पूर्ण भाग मिळाला, दुसऱ्या भाकरीचा अर्धा भाग मिळाला. लक्षात येते, एका भाकरीचा पूर्ण भाग आणि एका भाकरीचा अर्धा भाग मिळाला. म्हणून असा जो भाग आहे त्याला आपण बोली भाषेमध्ये दीड भाकरी म्हणतो, बरोबर आहे का. किती मिळेल, 3 भाकरीची आपल्याला समान वाटणी करायची असेल तर प्रत्येकाला दीड भाकरी मिळेल, बरोबर. समजा 5 भाकरी आहेत, 5 भाकरी आपल्याला दोघांमध्ये समान वाटायची असेल तर आपल्याला प्रत्येकाला किती मिळेल, 2.5 भाकरी मिळेल. पण हेच संख्या आपण गणितामध्ये कशा प्रकारे लिहितो बघा, किंवा अपूर्णांकाच्या स्वरूपात बघा. 1 पूर्ण म्हणून डाव्या बाजूला आपण काय लिहिलं, 1 लिहिला. बघा 1 पूर्ण म्हणून आपण काय लिहिलं, 1 भाकरी पूर्ण मिळाली आणि दुसरी भाकरी अर्धी मिळाली. अर्धी म्हणजे 1/2. अर्धी म्हणजे 1/2 का असतं आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे. तर 1 भाकरी पूर्ण मिळाली, दुसरी भाकरी अर्धी मिळाली. 1 पूर्ण 1 अर्धी यालाच आपण काय म्हणतो, दीड. यालाच आपण काय म्हणतो, दीड. आणि याचं वाचन असं करायचं तर 1.1/2. 1.1/2 कसं करायचं, 1.1/2. आणि हाच जो पूर्णांक आणि अपूर्णांक युक्त जी गणिती मांडणी आहे, एक पूर्णांक असतो, पूर्णांक म्हणजे पूर्ण भाग आणि अपूर्णांक म्हणजे अपूर्ण भाग.
लक्षात येते? पूर्णांक म्हणजे पूर्ण भाग आणि अपूर्णांक म्हणजे अपूर्ण भाग. अशी जी पूर्णांक आणि अपूर्णांक युक्त मांडणी आहे तिला पूर्णांक युक्त अपूर्णांक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पूर्णांक युक्त अपूर्णांक. बघा आपल्याकडे अजून आहेत अशा अपूर्णांक, जसं सव्वा. सव्वा म्हणजे काय असतो? एक भाग पूर्ण आणि दुसरा पाव. एक भाग पूर्ण आणि दुसरा पाव, याला आपण काय म्हणतो? सव्वा म्हणतो. दीड म्हणजे काय बघा, आत्ताच पाहिला आपण, एक भाग पूर्ण दुसरा भाग अर्धा. अडीच म्हणजे काय बघा, दोन भाग पूर्ण आणि दुसऱ्याचा अर्धा भाग येणार, बरोबर? एक भाग म्हणजे दोन भाग पूर्ण आणि अर्धा भाग. पावणे तीन बघा, पावणे तीन म्हणजे काय असतं की दोन भाग पूर्ण असतात आणि एक भाग पाऊण असतो. पावणे तीन म्हणजे तीनला पाव भाग कमी, याला आपण काय म्हणतो? पावणे तीन. म्हणजे 2.3/4 याला काय म्हणतात? पूर्णांक युक्त अपूर्णांक. यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये? मिक्स फ्रॅक्शन. आता इंग्लिशमध्ये बघा तीन नाव आपले, तीन अपूर्णांकाचे प्रकार. पहिला प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स फ्रॅक्शन. म्हणजे छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हे झाले व्यवहारी अपूर्णांकाचे तीन प्रकार आहेत. तर बघा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकालाच आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं. कसं करायचं बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे 1.1/4, बरोबर आहे? यालाच जर आपण 4 न 1 ला गुणाकार करायचा, मल्टिप्लाय करायचं आणि येणाऱ्या गुणाकारामध्ये अंश मिळवायचा. म्हणजे बघा पहिलं काय, 4×1=4 आणि अंशात 1 मिळवला, किती झाले? 5 आणि छेद तसाच लिहायचा. तर या अपूर्णांक जो आहे यालाच 5/4 असंही लिहिलं जातं. बघा सव्वा म्हणजेच काय? 5/4. दीडला काय म्हणायचं बघा, दीड म्हणजे काय आपल्याला बघा, दीड म्हणजे 3च्या अर्ध. बघा कसं येते आता, 3च्या अर्ध म्हणजे 3/2 आलं पाहिजे बघा. मग याला काय करायचं आपण, 2 नी 1 ला गुणाकार केला, 2×1=2 किंवा 2×1=2 अधिक त्याच्यामध्ये 1 मिळवला, किती झाले? 3 झाले. मग अंशामध्ये 3, छेदामध्ये 2. हा झाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन, म्हणजे अंशाधिक अपूर्णांक आपल्याला मिळतो. म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकापासून आपल्याला अंशाधिक अपूर्णांक मिळतो. बघा इथं पण बघा आता 2.1/2. अडीच भाग म्हणजे किती असतो? 5च्या निम्मा असतो. 5च्या निम्मा असतो म्हणजे 5च्या अर्धा भाग. 5 भाकरीचे आपण 2 समान भाग केले, बरोबर? 5 भाकरी दोघांमध्ये वाटायची असेल तर प्रत्येकाला 2.5 भाकरी मिळेल. म्हणजे 5/2 आलं पाहिजे. कसं येईल बघा, 2×2 केलं आपण. काय केलं? पूर्णांकानं छेदाला गुणायचं आणि त्यामध्ये अंश मिळवायचा. पूर्णांकानं छेदाला गुणायचं, त्यामध्ये अंश मिळवायचा. पूर्णांकानं छेदाला गुणायचं म्हणजे खालचं आहे, छेदासोबत गुणाकार करायचा आणि येणाऱ्या गुणाकारामध्ये अंश मिळवायचा. म्हणजे 2×4, 4+1 5/2. सेम बघा पुढं. आता हे पावणे तीन म्हणजे किती बघा, 4×2=8 यांचा गुणाकार केला अधिक 3 बरोबर किती? 11/4. किती आलं बघा, 4×2=8, 8+3 11/4. हे झालं आपलं अंशाधिक रूपांतर, अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर. हेच आपल्याला उलट सुद्धा करता येईल. बघा उलट काय, इथे बघा आता 15/8चं आपल्याला जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर कसं करणार बघा. आपल्याला याचं भागाकार स्वरूप माहिती आहे. अपूर्णांक आपल्याला भागाकाराच्या स्वरूपात कसा लिहायचा माहिती आहे, बरोबर? बघा 15/8 ला आपण कसं लिहितो? 15/8, बरोबर? जर आपण भागाकाराच्या स्वरूपात लिहिलं तर कसं होणार? 15/8 बरोबर काय? 8×1=8, 15 मधून 8 गेले, बाकी राहिली 7, बरोबर? आता यापैकी आपण या 8 ला काय म्हणतो? 8 ला म्हणतो आपण भाजक. 8 ला काय म्हणतो? भाजक. या 7 ला काय म्हणतो आपण? बाकी. 7 म्हणजे काय? बाकी. आणि इथं जो भाग असतो याला आपण काय म्हणतो? भागाकार. आता भागाकार काय असतो? भागाकार हा पूर्ण भाग जातो, बरोबर आहे? भागाकार ही पूर्ण भाग गेलेली संख्या असते. तेच पूर्ण भाग म्हणजे पूर्णांक असतो. लक्षात येते का बघा? तो पूर्ण भाग म्हणजे काय असतो? पूर्णांक. म्हणून तो पूर्णांक भागाकार येणार इथे डाव्या बाजूला. जेवढा पूर्ण भाग गेलाय तो येणार डाव्या बाजूला. ज्या संख्येने आपण भाग घालतोय तो येणार छेदामध्ये तसाच 8.
लक्षात येते? कुठल्या संख्येने भाग घालतोय आपण? 8 ने, म्हणजे भाजक येणार छेदामध्ये, जेवढे भाग असते तेवढे आपण छेदामध्येच लिहितो आणि जी बाकी येईल ती असणार अंशामध्ये. बाकी येईल ते असणार ते अंशामध्ये, म्हणजेच 15/8 बरोबर 1.7/8. 15/8 म्हणजेच किती? 1.7/8. लक्षात येते का? बघा 15/8. आता पुढचं उदाहरण घेऊन बघूया आपण. बघा दुसरं उदाहरण आहे 13/2. आता 13/2 ला कसं लिहायचं बघा? 13/2 म्हणजेच 13/2. तर दोन्ही भाग घालायचा, बेसख्ख 12, बाकी राहिली 1. बरोबर आहे? आता पूर्ण भाग कोणता याच्यामध्ये भाग बसलेला आहे? 6चा, म्हणून 6 पूर्णांक झाला तो. लक्षात येते का? पूर्ण भाग कितीचा बसलाय? 6चा. मग तो पूर्णांक भाग किती झाला? 6. आणि अपूर्णांकात मध्ये काय? मग भाजक जो आहे तो येणार छेदामध्ये आणि बाकी जे आहे ते अंशामध्ये येणार. बघा 13/2 म्हणजे किती? 6.5. असं पण आपल्याला सांगता येते 12/2 की 12चे निम्मे किती? 12चे निम्मे म्हणजे 6 आणि प्लस पुन्हा 1चा अजून निम्मा केला तर अर्धा, 6 आणि अर्धा 6.5. तर अशा प्रकारे आपण 6.5 13/2 म्हणजे 6.1/2 असंही लिहू शकतो. बघा काय आलं? 13/2 म्हणजे काय? 6.1/2. अजून एक आहे आपल्याकडे बघा 36/11. 36/11. 36/11. तर बघा 11 त्रिक 33, बाकी राहिली 3. भाग पूर्ण कितीचा गेला? 3चा, म्हणून 3 येणार पूर्णांकामध्ये. 3 पूर्णांक. बरोबर आहे? भागाकार किती आला? 3. भाजक किती आहे? भाजक असणार छेदामध्ये, तो म्हणजे 11 आणि बाकी किती आहे? 3. पडताळा करून बघा परत. काय करायचं आपलं? उलट करून 11 त्रिक 33. 33 आणि 3 आली काय? 11 गुणिले 3 33. 33 आणि 3 36. 36/11. बरोबर आहे? म्हणजे 3.3/11 हे झालं या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर. म्हणजे यालाच तुम्ही असं लिहू शकता 3 पूर्ण भाग आणि 3/11 भाग. बरोबर आहे? लक्षात आहे? आणि या अंशाधिक अपूर्णांकाचं आपण रूपांतर केल्यानंतर एक पूर्णांक मिळाला आणि दुसरा जो अपूर्णांक आपल्याला मिळतो हा छेदाधिक अपूर्णांक मिळतो. दुसरा जो अपूर्णांक जो आहे तो आपल्याला कसा मिळतो? छेदाधिक अपूर्णांक मिळतो. असंच आपल्याला संख्यांचं अंशाधिक अपूर्णांकाचं, कुठल्याही अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येईल. हे झाले पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता आपण पाहूया की संख्या रेषेवर अपूर्णांक कसे दाखवायचे. बघा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवणे. आता संख्या रेषेवर आपण सर्व संख्या दाखवू शकतो. पूर्ण आपण नैसर्गिक संख्या दाखवल्या, पूर्ण संख्या दाखवल्या, पूर्णांक संख्या दाखवल्या, अपूर्णांक सुद्धा संख्या रेषेवर दाखवले जातात. आता अपूर्णांक संख्या रेषेवर कुठं असतात बघा? आपण उदाहरण घेऊन पाहूया डायरेक्ट. पहिला आहे उदाहरण 2/3. बघा 2/3 हा भाग आपल्याला जर दाखवायचा असेल, 2/3 तर 2/3 हा 1 पेक्षा मोठा आहे का 1 पेक्षा लहान आहे? बघा 2/3. जर आता मी तुम्हाला असं म्हटलं की 3/3 म्हणजे किती? तर 3/3 म्हणजे आपण काय म्हणणार? 1 भाग होईल. 3/3 म्हणजे काय? 1 पूर्ण भाग होईल. लक्षात येते का? 3/3 म्हणजे काय? 1 पूर्ण भाग. याचा अर्थ काय होतोय बघा? 3 भागापैकी 3 भाग घेतले आपण. बरोबर आहे का? एका भाकरीचे 3 समान भाग केले आणि तिन्ही पैकी तिन्ही पण घेतले, म्हणजे पूर्ण भाग घेतला. लक्षात येतंय हा? मग 3 भागापैकी 3 भाग जर 1 असेल तर 3 भागापैकी 2 भाग हे किती असणार? 1 पेक्षा कमीच असणार. 3 भागापैकी 1 भाग जर घेतला तर हे सुद्धा 1 पेक्षा कमीच असणार. लक्षात येते का? बघा 3 भागापैकी 3 भाग म्हणजे जेव्हा अंश आणि छेद समान असतो तेव्हा त्या अपूर्णांकाची किंमत 1 असते. कुठलीही संख्या घ्या, कुठलाही अपूर्णांक घ्या, जेव्हा अंश आणि छेद समान असतो तेव्हा त्या अपूर्णांकाची किंमत 1 असते. म्हणजेच तो पूर्ण 1 भाग दर्शवतो, त्या भागाची किंमत 1 असते. आणि जेव्हा अंश हा छेदापेक्षा लहान असतो, म्हणजे अपूर्णांक जो छेदाधिक असतो, तुम्ही कुठलाही अपूर्णांक घ्या, बघा जेव्हा अंश हा छेदापेक्षा
लहान असतो तेव्हा त्या अपूर्णांकाची किंमत 1 पेक्षा कमीच असणार, कारण जेव्हा अंश आणि छेद इक्वल असतात, म्हणजे बघा आपण हा 16/16, जेव्हा आपण 16/16 करू तेव्हा त्या अपूर्णांकाची किंमत 1 येणार. मग 16 पेक्षा लहान जर असेल 15/16, 14/16, तुम्ही कितीही 1/16 पर्यंत घ्या, या सर्व अपूर्णांकाची किंमत ही 1 पेक्षा कमीच असते. म्हणून प्रत्येक छेदाधिक अपूर्णांकाची किंमत ही 1 पेक्षा कमी असते. आता 1 पेक्षा कमी किंमत आहे म्हणून आपल्याला जो अपूर्णांक दाखवायचा आहे हा छेदाधिक अपूर्णांक 2/3 हा 1 पेक्षा कमी आहे, म्हणून हा या भागामध्ये कुठंतरी असणार आहे. लक्षात येते का? बघा मी हे का सांगितलं की छेदाधिक अपूर्णांक आहे का अंशाधिक आहे का अगोदर पाहायचं. छेदाधिक अपूर्णांक आहे म्हणजे नक्कीच या अपूर्णांकाची किंमत 1 पेक्षा कमी आहे, म्हणून हा अपूर्णांक 0 आणि 1 च्या दरम्यान कुठेतरी असणार आहे. आता कुठे असणार आहे ते एक्झॅक्ट कसं करायचं बघा. आता आपल्याला माहिती आहे 2/3 हा अपूर्णांक आहे. 2/3 अपूर्णांक म्हणजे छेदामध्ये 3 आहे. आपण छेदामध्ये कुठली संख्या लिहितो? एखाद्या गोष्टीचे समान भाग किती करायचे ते आपण छेदामध्ये लिहितो. म्हणजे काय, 2/3 हा भाग जो केलेला आहे यावेळेस या एका वस्तूचे किंवा एखाद्या भागाचे पूर्ण भागाचे आपण 3 समान भाग केलेत, एवढं आपल्याला लक्षात येईल. लक्षात येते का? बघा आपण तो शिकलोय. पहिल्या भागामध्ये आपण काय शिकले की छेदामधला जो अंक आहे तो अंक म्हणजे काय, आपल्याला समान भाग दर्शवतो, बरोबर. म्हणून पहिल्यांदाच आपण क्रिया कुठली करणार, या आपल्याला एक कळालं की 0 ते 1 च्या दरम्यान तो अपूर्णांक आहे. लक्षात आलं? कसं कळालं? तो छेदाधिक अपूर्णांक आहे. कुठलाही छेदाधिक अपूर्णांक असेल, छेदाधिक म्हणजे काय, ज्याचा छेद अंशापेक्षा मोठा आहे, कुठलाही छेदाधिक अपूर्णांक असेल तर त्याची किंमत ही नेहमी 1 पेक्षा कमीच असते. म्हणून हो अपूर्णांक 0 ते 1 च्या मध्ये आपल्याला एवढं पहिल्यांदा कळालं. दुसरा पॉइंट आपण काय पाहिला की किती समान भाग केले. छेद कुठे आहे? 3 आहे, म्हणून त्या अपूर्णांकाचे आपण पहिले 3 समान भाग केले. बघा इथं झाले हा भाग, पहिला भाग, हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग. या भागाचे आपण 3 समान भाग केले. आता या 3 समान भाग केल्यानंतर आपल्याला अंश बघावा लागेल. अंशामध्ये काय विचारले? 2 आहे, 2 भाग आहे अंशामध्ये. मग आपण हे 2 भाग सिलेक्ट करणार, हे 2 भाग, आणि हा इथं जो येणार नंबर तो असणार आपला 2/3. लक्षात येते का? बघा आपण काय काय स्टेप केल्यात बघा. पहिला भाग म्हणजे अपूर्णांक अंशाधिक आहे का छेदाधिक आहे. छेदाधिक अपूर्णांक जर असेल तर त्याची किंमत किंवा तो अपूर्णांक संख्या रेषेवर हा 0 ते 1 च्या दरम्यानच असला पाहिजे, तो 1 पेक्षा मोठा असू शकत नाही. मग आपण काय पाहिलं की छेद काय आहे? छेद आहे 3. छेद कसं काय दर्शवतो? आपल्याला त्या भागाचे समान किती भाग आहेत ते दर्शवतो. छेदामध्ये आपल्याला 3 दिसलं म्हणून आपण त्या भागाचे 3 समान भाग केले आणि त्या 3 भागापैकी 2 भाग निवडायचे आपल्याला. म्हणून हा एक भाग, हा दुसरा भाग, हा इथं असणार आपला 2/3. किंवा प्रत्येक भागाला जर आपण नाव दिलं तर 3 भाग, हा पहिला जो भाग आहे तो किती येणार? मग 1/3 म्हणजे 3 भागापैकी 1 भाग, दुसरा भाग म्हणजे 3 भागापैकी 2 भाग, आणि हा तिसरा भाग म्हणजे 3 भागापैकी 3 भाग, म्हणजे हा संपूर्ण भाग आला. लक्षात येतंय? अजून एक पुढचं उदाहरण पाहूया आपण. बघा 3/5. आता ह्या अपूर्णांकाकडे पाहिलं असता आपल्याला काय लक्षात येईल की हा अपूर्णांक सुद्धा छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच प्रॉपर फ्रॅक्शन आहे. आणि या अपूर्णांकामध्ये पाहिलं तर आपल्याला काय लक्षात येईल मग की या अपूर्णांकाचा छेद 5 आहे, म्हणून हा अपूर्णांक सुद्धा 0 ते 1 च्या मध्येच आहे. आणि याचे आपल्याला भाग करायचे असतील तर आपल्याला किती भाग करावे लागतील? तर 5 भाग करावे लागतील. हा एक भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग आणि 5वा भाग. 5 भाग का केले आपण? छेदामध्ये 5 आहे. छेदामधलं 5 काय दर्शवतं आपल्याला की या भागाचे 5 समान भाग केलेले आहेत हे आपल्याला दर्शवतं. आता आपल्याला पाहिजे काय? मग अंश बघितला, आपल्याला पाहिजे 3/5. 3 भाग पाहिजेत आपल्याला. 3/5 म्हणजे काय? 5 भागापैकी 3 भाग. आता 5 समान भाग तर केलेले आहेत आपण. बघा हा भाग म्हणजे 1/5, बरोबर. हा भाग म्हणजे 2/5. हा तिसरा भाग म्हणजे 3/5. आलं लक्षात? 3/5. आपल्याला हाच भाग पाहिजे, म्हणून हा इथं जे येणार आपला नंबर आहे, हा नंबर आपण रेड मध्ये दर्शवूया. हा झाला 3/5. आणि परत आपण नाव द्यायचं असेल तर इथं चौथ्या भागाला पण दिलं 4/5 आणि 5वा 5/5 म्हणजे हा किती भाग झाला? हा संपूर्ण 1 भाग झाला. लक्षात येतोय अपूर्णांक कसा आहे? सर्वात प्रथम काय करायचं आपण की
अपूर्णांक छेदाधिक आहे का अंशाधिक आहे त्यावरून आपण तो कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान येणार हे आपल्याला लक्षात येईल त्यावरून. पुढचं उदाहरण बघूया आपण. पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला अपूर्णांक जेव्हा आपण पाहिला, अपूर्णांक पाहिल्यावर असं लक्षात आलं की हा अपूर्णांक हा अंशाधिक अपूर्णांक आहे. बरोबर, अंशाधिक अपूर्णांक आहे 5/4. त्याचं पहिल्यांदा आपण कन्वर्जन केलं, त्याचं रूपांतर कशामध्ये केलं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. कसं केलं बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना काय 5/4. बरोबर, 1चा भाग बसला 4 1 4, 5 मधून 4 गेले 1 राहिला. मग पूर्ण भाग कितीचा बसला? 1चा बसला, म्हणून 1 पूर्णांक झाला. कशाने भागलाय आपण? 4ने, म्हणून 4 छेदात गेलं. बाकी किती आली? 1, म्हणून अंशामध्ये 1 आलं. म्हणून या अपूर्णांकाचं रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलं आणि आपल्याला काय मिळालं? मग 1.1/4. आता 1.1/4 वरून आपल्याला काय लक्षात येतंय की एक भाग तर पूर्ण आहे, दुसऱ्या भागाचा 4 भागापैकी 1 भाग आहे. हे लक्षात येतंय का? बघा, आता हे महत्वाचं आहे. काय याचा अर्थ आहे की एक भाग तर पूर्ण आहेच आहे, पण दुसऱ्या भागाच्या परत 4 भाग केले आणि 4 भाग का केले? तर छेदामध्ये 4 आहे म्हणून, आणि त्यापैकी 1 भाग निवडला. आता या सुरुवातीला आपण डायरेक्ट 5/4 कसं दाखवायचं बघूया. बघा, हा पूर्ण 1 भाग आहे, हा पूर्ण 1 भाग आहे. बरोबर, आणि हा दुसरा भाग आहे. हा पूर्ण 1 भाग झाला, हा इथून पुढे दुसरा भाग झाला. प्रत्येक भागाचे आपण 4 भाग केले. हा झाला पहिला भाग 1/4, हा दुसरा परत 2/4, हा 3/4 आणि हा 4/4, म्हणजे 1 भाग पूर्ण झाला आणि आपल्याला पाहिजे होता 5/4, म्हणजे तो पुढे येईल. लक्षात येतंय बघा, हा भाग आला इथं पुढचा अपूर्णांक, म्हणजे हा 5/4 अपूर्णांक संख्या रेषेवर इथं आहे. बरं, समजा तुम्ही हे जर समजलं नसेल, अवघड वाटत असेल, तर अजून सोपं आहे यापेक्षा. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण रूपांतर ऑलरेडी केलेलं आहे. याचाच अर्थ काय आहे? मग एक भाग पूर्ण आहे म्हणून आपल्याला हे इकडचं दाखवायची गरजच नाहीये. आपल्याला माहिती आहे की 1 आणि 2च्या मध्ये तो अपूर्णांक आहे. 1.1/4 याचाच अर्थ काय दर्शवतो आपल्याला? की हा अपूर्णांक 1 आणि 2च्या मध्ये आहे, कारण एक भाग पूर्ण तर झालेला आहे. म्हणून आपण 1च्या पुढेच आपण खुणा करणार. 1च्या पुढे गेलो आपण, 1 आणि 2 हा जो भाग आहे, आता या भागापैकी आपल्याला हा अपूर्णांक दर्शवायचा आहे. एक भाग तर गेला बाजूला, मग आता राहिला काय? 1/4. 1/4 काय दाखवतोय आपल्याला? की एका भागाचे आपण 4 भाग केले आणि त्यापैकी 1 भाग. पण हे भाग कशाचे केलेत? 1 ते 2 मधले केलेत. लक्षात आलं का? 1 ते 2 मधले का केले? कारण एक भाग पूर्ण ऑलरेडी आलेला आहे आपल्याकडे. एक भागच्या नंतरचा भाग, एक भाग पूर्ण घेतला, त्यानंतर दुसऱ्या भागाचे 4 समान भाग केले. दुसऱ्या भागाचे 4 समान भाग केले आणि त्यापैकी एक भाग हा 1/4 आला. म्हणजे तुम्ही दोन्ही आकृत्या जर पाहिल्या तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी सेमच दिसेल, तुम्हाला त्याच ठिकाणी आलेला आहे तो भाग. लक्षात येतंय? अशा प्रकारे आपण अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवतो. अजून एक उदाहरण पाहूया आपण. बघा, अजून एक उदाहरण आहे इथं आपल्याकडं 16/5. अजून एक उदाहरण काय? 16/5. याचं सुरुवातीला आपण काय केलं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं. 16/5 म्हणजे काय? बघा, 16/5 याचं रूपांतर केलं पूर्णांकयुक्त, म्हणजे भाग घातला. 5 त्रिक 15, बाकी राहिली 1, म्हणजेच काय आलं? 3.1/5. याचाच अर्थ काय? 3 भाग पूर्ण. 3 भाग तर पूर्णच आहे, म्हणजे हा अपूर्णांक जो येणार आहे आता, हा 16/5 हा कुठे येणार आहे? तो 3 भाग पूर्ण झालेत, म्हणजे 3च्या नंतरच्या भागात येणार आहे, म्हणजे 3 ते 4च्या दरम्यान येणार आहे. लक्षात येते का? बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण का रूपांतर केलं? की आपल्याला अपूर्णांक कुठे आहे लगेच समजला पाहिजे. 3.1/5 म्हणजे 3 भाग पूर्ण आहेत, मग आपल्याला 3 पर्यंत बघायची गरज नाही. पुढच्या भागामध्ये आपल्याला 1/5 दाखवायचा आहे. 1/5 म्हणजेच काय? की पुढच्या भागाचे आपण 5 समान भाग करणार, त्यापैकी 1 भाग घेणार. बघा, हे 3 तर आपण पूर्ण घेतले. 3 मध्ये आपल्याला बघायचं काय नाही, पुढचा जो भाग आहे 3 ते 4 मधला, याचे आपण 5 समान भाग केले. बघा, 1 2 3 4 आणि हे 5 भाग झाले, आणि यापैकी 1 भाग आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे हा झाला इथं 1/5 आणि हा पूर्ण मिळून आपला होऊन जाईल 3.1/5. तर हा 3.1/5 संख्या रेषेवर कुठं दाखवला जाईल? तर 3 आणि 4च्या दरम्यान दाखवला जाईल. लक्षात येते का? बघा, आपण काय काय पाहिलं आज? हे दोन आपले संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे आणि अपूर्णांकाचे म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचे प्रकार आपण पाहिले. कुठले कुठले? छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच प्रॉपर फ्रॅक्शन, अंशाधिक अपूर्णांक म्हणजेच इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच मिक्स्ड फ्रॅक्शन. लक्षात येते? 3 अपूर्णांकाचे प्रकार
आणि अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचं हे आपण या भागामध्ये पाहिलेलं आहे. अजून एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सममूल्य अपूर्णांक म्हणजे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. तो भाग आपण आता भाग 3 मध्ये पाहणार आहोत, पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. या भागातील ह्या 2 कन्सेप्ट समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.